सब्जेक्ट केमिस्ट्री चॅप्टर नंबर 1 सॉलिड स्टेट. मग त्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे? फर्स्टली इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला 11वीमध्ये आपण शिकलेलं आहे कुठला स्टेट्स ऑफ मॅटर. त्याच्यामध्ये हाऊ मेनी स्टेट्स ऑफ मॅटर? सॉलिड, लिक्विड आणि गॅस, म्हणजे 3 स्टेट्स आहेत. आणि अजून 2 आहेत, त्या कुठल्या आहेत? प्लाझ्मा आणि फ्लुइड. पण आता ह्याच्यामध्ये जर बघितलं 11वीला तुम्ही डिटेल स्टडी बघितलं होतं लिक्विड स्टेट आणि गॅसची स्टेटमध्ये त्याचे लॉज बघितले ते बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेलस लॉ, ॲव्होगाड्रो लॉ, आयडियल गॅस इक्वेशन. पण आज आपण जे आहे ते लेक्चर कुठलं आहे आपलं सॉलिड स्टेटमध्ये शिकणार आहोत. फक्त एक फर्स्ट स्टेट शिकणार आहोत, सॉलिड स्टेट. त्याच्यानंतर काय शिकणार आहे? क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड. मग त्याच्यामध्ये फर्स्ट कुठली? क्रिस्टलाइन सॉलिड आणि सेकंड कुठली? ॲमॉर्फस सॉलिड. नंतर अजून काय शिकणार आहे आपण? आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम, असे डिफरंट टाईपचे क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचे आपण शिकणार आहोत. नंतर काय सांगितलेलं आहे नेक्स्ट स्लाईडमध्ये? कॅन यू रिकॉल व्हॉट आर 3 मोस्ट कॉमन स्टेट्स ऑफ मॅटर. आत्ता क्वेश्चन सांगितल्याप्रमाणे आपण किती 3 मोस्ट स्टेट? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्याच्यानंतर चौथी प्लाझ्मा आणि फिफ्थ कुठली आहे? फ्लुइड स्टेट. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितले? हाऊ डज सॉलिड स्टेट डिफर फ्रॉम अदर 2 स्टेट. म्हणजे बाकीच्या 2 स्टेट म्हणजे लिक्विड आणि गॅसपेक्षा सॉलिड कशी डिफर आहे हे आपल्याला कशा सांगितलं आहे? आन्सर विथ रेफरन्स टू कसे सांगायचे? व्हॉल्यूम, शेप, इफेक्ट ऑफ टेम्परेचर आणि प्रेशर अँड ऑन दीज अँड मोशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अँड इंटर पार्टिकल फोर्सेस. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट आपण सॉलिड स्ट्रक्चर काढलेलं आहे. कसं काढलेलं आहे बघा? पार्टिकल आपण कसे जोडलेले आहेत अगदी म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे यांच्यामध्ये? लार्जर दिसते. पण ह्यांच्यामध्ये लिक्विडमध्ये बघितलं थोडंसं स्लाइटली लूज आहे आणि गॅसमध्ये कसं असतं? व्हेरी लार्ज असतं. म्हणजे मग ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सॉलिड जे पार्टिकल्स आहेत ते कसे जोडलेले आहेत? देअर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज स्ट्रॉंग. लिक्विडमध्ये इंटरमिजिएट आणि गॅसमध्ये कसं असतं? लार्ज असतं. म्हणजे पार्टिकल्स आर क्लोजली पॅक इन सॉलिड. लिक्विडमध्ये कसे लूजली आणि गॅसेसमध्ये कसे व्हेरी लूजली. आपल्याला डायग्राममध्ये दिसते बघा. आणि प्लाझ्मामध्ये काय भरलेले आहेत? न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन असतात. ते तुम्हाला ते स्ट्रक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? जर तुम्ही व्हॉल्यूमचा विचार केला तर व्हॉल्यूम कुणाचं जास्त असणार आहे? पार्टिकल कुणाचे जास्त क्लोजली पॅक आहेत? सॉलिडचे. म्हणजे व्हॉल्यूम कोणाचं जास्त आहे? सॉलिडचं आहे. त्याच्यानंतर कोणाचं असेल? लिक्विड लेस असणार आहे. आणि गॅसेसमध्ये कसं असतं? व्हेरी लो लेस असतं. त्याच्यानंतर सेप जर बघितलं तर कोणाचे? इंटरमॉलिक्युलर स्पेस ऑफ अट्रॅक्शन अगदी स्ट्रॉंग कोणामध्ये? सॉलिडमध्ये. म्हणजे तुम्ही सेप कोणाचं सांगू शकता? डेफिनाईट सेप कोणाला असेल? सॉलिडला. त्याच्यानंतर लिक्विडला स्लाइटली असेल आणि गॅसेस त्याच्यामध्ये सेप म्हणजे डू नॉट हॅव सेप बट व्हॉल्यूम. लिक्विडला काय असतं? सेप नसतो पण काय असतं? व्हॉल्यूम असतो. आणि गॅसेस नायदर डेफिनाईट सेप नॉर व्हॉल्यूम. हे तुम्ही डेफिनेशन शिकलेले आहेत. सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिडचे डेफिनेशन काय सांगतो? सॉलिड्स ह्या डेफिनाईट सेप अँड व्हॉल्यूम. आणि लिक्विडमध्ये काय सांगतो? दे डू नॉट सेप बट काय असतं? व्हॉल्यूम. म्हणजे तुम्ही वॉटर जर एखाद्या भांड्यामध्ये ओतलं तर तो त्या कंटेनरचं सेप ॲक्वायर करेल, पण त्याला फिक्स असं सेप आहे का? नाही आहे. आणि गॅसेस नायदर सेप नॉर व्हॉल्यूम. म्हणजे त्याला सेपही नसतो आणि व्हॉल्यूमही नसतं. मग नंतर तुम्ही टेम्परेचर जर विचार केला तर सॉलिडला जर आपण हीट केलं, सपोज सॉलिड फेन हीटेड म्हणजे प्लस हीट केले आपण, तर कशामध्ये कन्व्हर्जन होतं? दिस इज कन्वर्टेड इन टू लिक्विड स्टेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आईस कुठल्या स्टेटमध्ये? सॉलिड स्टेटमध्ये. हीट जर केला तर कुठला स्टेटमध्ये तो? लिक्विड. आणि लिक्विड फर्दर हीट जर केला तुम्ही तर कशामध्ये जाईल तो? गॅसेस किंवा वेपर स्टेटमध्ये. आणि पुन्हा आपण काय करणार आहे? गॅसेस स्टेट जी आहे ती काय करणार आहे? कूल करणार आहे. म्हणजे मायनस हीट काढून घेणार आहे. त्यावेळेस तो पुन्हा कशामध्ये कन्वर्जन होईल? लिक्विडमध्ये. फर्दर मायनस हीट म्हणजे कूलिंग केले तुम्ही तर परत पुन्हा तो कशामध्ये जाणार आहे? सॉलिड स्टेटमध्ये. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? सांगू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जर विचारलं मोशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आणि इंटर पार्टिकल फोर्सेस. आता फोर्सेस कोणामध्ये जास्त आहेत? इंटर पार्टिकल सॉलिडमध्ये मॅक्झिमम आहेत, लिक्विडमध्ये इंटरमिजिएट आणि गॅसेसमध्ये लार्जर आहेत. आपण अशा पद्धतीने काय हे थोडक्यात याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्टला काय सांगितलं? क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड. मग देअर आर मेनली हाऊ मेनी टाईप्स ऑफ सॉलिड? क्रिस्टलाइन अँड ॲमॉर्फस. मग आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सुरुवातीला ट्राय दिसमध्ये विचारलेले काय विचारले? ऑब्झर्व द अबाव फिगर केअरफुली. द 2 टाईप्स ऑफ सर्कल इन दिस फिगर. मग रिप्रेझेंट आपल्याला ह्याच्यामध्ये 2 टाईपचे सर्कल दिलेले आहे. फर्स्टली ब्ल्यू कलरचे जे सर्कल आहे ते कुठले? हा पार्टिकल 1 आहे.
त्याच्यानंतर जेव्हा आपण पिंक कलरचं मोठा पार्टिकल दाखवलेला आहे तो कुठला आहे, पार्टिकल 2 आहे. नंतर काय सांगितलेले आहे, ऑब्झर्व 2 टाईप्स ऑफ सर्कल इन धिस फिगर रिप्रेझेंट 2 टाईप्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ सॉलिड. मग कॉन्स्टिट्युएंट म्हणजे काय, घटक. त्या सॉलिडचे 2 टाईपचे पार्टिकलचे घटक आहेत. मग काय सांगितलेलं सुरुवातीला, विल यू कॉल द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इन सॉलिड इज रेग्युलर ऑर इरेग्युलर. आता हे रेग्युलर वाटतं का इरेग्युलर आहे, बघा डायरेक्टली ती लाईन पासिंग थ्रू जाते बघा त्या पॉईंट्समध्ये. म्हणजे ही कशी आहे, दिस अरेंजमेंट इज रेग्युलर. लक्षात ठेवा कशी आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे. जे नेहमी अरेंजमेंट काय सांगू शकता, रेग्युलर आहे. का, कारण ते आपण जर कशी जरी काढली तरी ती कशी जाणार आहे, स्ट्रेट जाते. पण तुम्ही जर बघितलं, सपोज आपण जर अमॉर्फस घेतला तर ती कशी जाते, सपोज असे पार्टिकल काढले ती कशी जाते बघा, अशी तिरकी वगैरे. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता, जर ते पार्टिकलमधून नाही गेली तर तुम्ही काय सांगू शकता, अरेंजमेंट इज इरेग्युलर. पण ही कशी दिसते आपल्याला, अरेंजमेंट रेग्युलर आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी, इज द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल सेम ऑर डिफरंट इन डायरेक्शन. आपल्याला काय विचारले, ती जी अरेंजमेंट आहेत आपल्याला 3 लाईन दिसतात, ABCD आणि EF. मग ह्यांच्यामधली जी अरेंजमेंट आहे ती पार्टिकलची ती सेम आहे का डिफरंट डायरेक्शनने आहे, सेम ऑर डिफरंट इन डायरेक्शन. म्हणजे ती सेम डायरेक्शनमध्ये आहे का डिफरंट डायरेक्शनमध्ये आहे. मग तुम्ही जर बघितलं तर AB ही लाईन कशी गेलेली आहे, स्ट्रेट गेलेली आहे. म्हणजे ही कशी आहे, पार्टिकल किती टाईपचे आहेत, एकच टाईपचा पार्टिकल आहे पिंक कलरचा. म्हणजे काय सांगू शकता, अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इन कशामध्ये आपण 1 टाईपची अरेंजमेंट आहे पण सिमिलर आहे. त्याच्यानंतर पुढचे नेक्स्ट कुठले सांगितले, आयडेंटिकल पार्टिकल ऑफ CD जर बघितले तर ते ब्ल्यू कलरच्या ह्याच्यामध्ये दाखवलेले सर्कलमध्ये. म्हणजे ती अरेंजमेंट आहे सेम आयडेंटिकल पार्टिकलची, पण कशी ती ऑदर टाईपची. का, कारण तिथं पार्टिकल वेगळं आहे आणि इथं पार्टिकल वेगळं आहे. त्याच्यानंतर EF जर बघितलं तर ही कशी आहे, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ 2 डिफरंट पार्टिकल. आता ही अरेंजमेंट रेग्युलर आहे पण किती पार्टिकलची, ह्याच्यामध्ये बघा एक पिंक कलरचं दिसतोय आणि एक कोणता दिसतोय, एक ब्ल्यू कलरचं. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 डिफरंट, पण ते कसे जोडलेले आहेत, अल्टरनेट पोझिशन. अशा पद्धतीने तुम्ही थोडक्यात त्याची काय करू शकता, माहिती सांगू शकता ट्रायडिसमध्ये. म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे ती रेग्युलर आहे. त्याच्यानंतर AB ही कशी आहे, आयडेंटिकल पार्टिकल ऑफ 1 टाईप अरेंजमेंट, कारण एकच पार्टिकल आहे त्याच्यामध्ये. आणि CDमध्ये ब्ल्यू कलरचा पार्टिकल, म्हणजे तो काय तुम्ही सांगता, ऑदर टाईप ऑफ अरेंजमेंट आहे पण ते आयडेंटिकलच आहे. आणि नंतरचे जे सांगितलेली EF ती कशी, डिफरंट पार्टिकल ऑफ पण अल्टरनेट पोझिशनची कशी अरेंजमेंट आहे. नंतर पुढे काय सांगू शकता, यूज युअर ब्रेन पॉवर. आता काय सांगितलेलं आहे, आयडेंटिफाय द अरेंजमेंट A and B ॲज क्रिस्टलाइन ऑर ॲमॉर्फस. आता तो आपण इथं 2 दिलेले आहेत डायग्राम. आता ह्याच्यामध्ये काय दिसलेलं आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये जे पार्टिकल अरेंजमेंट ती कशी रेग्युलर आहे. फर्स्टली दिस अरेंजमेंट, देन दिस, देन दिस. म्हणजे AB वगैरे ते टाईप. सपोज फर्स्ट अरेंजमेंट A समजले तर सेकंड कुठली B समजूया आपण. म्हणजे अशा पद्धतीने ही जी अरेंजमेंट आहे ती कशी रेग्युलर आहे आणि सेम अरेंजमेंट आहे. म्हणजे काय सांगू शकता तुम्ही, जर क्रिस्टलाइन असेल तर ते मी पार्टिकल कसे असतात, ऑर्डरली आणि रेग्युलरली अरेंजमेंट केलेले असतात. पण जर ॲमॉर्फस सॉलिड असेल तर ते कसे जोडलेले असतात, इरेग्युलरली अरेंजमेंट असतात आणि शॉर्ट रेंज असते. बघा ह्याच्यामध्ये कशी लॉंग रेंज दिसते आपल्याला, पण ह्याच्यामध्ये असे शॉर्टली नंतर असे जोडलेले असतात. म्हणजे आपण 11वीला शिकलेलो होतो बघा, क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस सॉलिड. म्हणजे फर्स्ट जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं, फर्स्ट डायग्राम जे आहे ती अरेंजमेंट जी आहे ती कुठली, A टाईपची अरेंजमेंट कुठली आहे, क्रिस्टलाइन सॉलिडची आहे. आणि B टाईप अरेंजमेंट ही कशाची आहे, ॲमॉर्फस सॉलिडची. त्याच्यानंतर मी काही एक्झाम्पल दिले. आता टेबल सॉल्ट म्हणजे कॉमन सॉल्ट तुम्ही जो घरगुती वापरता तो मीठ, माहिती आहे सगळ्यांना. सॉल्टचं फॉर्म्युला काय, NaCl. नंतर इकडच्या डायग्राममध्ये काय दाखवले, ग्लास आणि रबर दाखवलेले. मग सॉल्टमध्ये इथं जी स्ट्रक्चर, क्रिस्टल स्ट्रक्चर, क्रिस्टलाइन म्हणजेच काय, तिथं आपल्याला क्रिस्टल दिसतात. मग हा कुठला आहे, हे कुठल्याच टाईपमध्ये जातो सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये आहे बघा. फर्स्ट जे हे फिगर आहे ती. नंतरच्या इमेजमध्ये काय दिसते आपल्याला, ग्लास आणि रबर हे कसे आहेत, ॲमॉर्फस आहे. कारण त्यांची अरेंजमेंट कशी, इरेग्युलर अरेंजमेंट आहे. नेहमी लक्षात ठेवा. क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहेत, आईस, शुगर, सॉल्ट, हे जे काय आहे ते एक्झाम्पल कशाचे आहेत, क्रिस्टलाइन. आणि ॲमॉर्फसचे कुठले, ग्लास, रबर, प्लॅस्टिक,
हे जे आहेत ते कशाचे आहेत, ॲमॉर्फस सॉलिडचे. मग आपण डिस्क्रिप्टिव्हली बघूया काय सांगितलेलं आहे. फर्स्ट टाईप क्रिस्टलाइन सॉलिड. मग काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, द स्टडी ऑफ मेनी क्रिस्टलाइन सॉलिड इंडिकेट दॅट. काय इंडिकेट करतात, दे पजेस फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ. कधी 2 मार्क्ससाठी क्वेश्चन पडू शकतो. काय सांगते, राईट कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. मग कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीजमध्ये काय सांगू शकता, फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगू शकता, देर इज रेग्युलरिटी. आपण आत्ताच बघितलेले डायग्राममध्ये अरेंजमेंट कशी असते, रेग्युलर असते. आणि पिरियॉडिसिटी म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला तशीच सेम अरेंजमेंट दिसते. आणि काय सांगितले, इन अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल इन क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे जी काय अरेंजमेंट आहे, कन्स्टिट्युएंट म्हणजे जे पार्टिकलचे घटक आहेत तर त्यांची अरेंजमेंट कशी असते, रेग्युलर असते आणि पिरियॉडिसिटी असते. हे फर्स्ट पॉईंट लक्षात ठेवा, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. मग काय सांगितले, द ऑर्डर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल एक्सटेंड ओव्हर लॉंग रेंज. म्हणजे जी काय ऑर्डरली क्रमाने जोडलेले असतात ते पार्टिकल, पण ते कसे जोडलेले आहेत, एक्सटेंड ओव्हर लॉंग रेंजमध्ये. पण तुम्ही जर ॲमॉर्फस बघितलं तर ते कसे असतात, शॉर्ट रेंजमध्ये. आपण तर अरेंजमेंट ए आणि बी टाईपमध्ये बघितलेलंच आपण. त्याच्यानंतर काय सांगितले, क्रिस्टलाइन सॉलिड्स ह्याव कसं असतो मेल्टिंग पॉईंट, शार्प मेल्टिंग पॉईंट असतो. शार्प म्हणजेच काय, दे मेल्ट ॲट डेफिनाईट टेम्परेचर. डेफिनाईट म्हणजे काय, परफेक्ट किंवा एक्झॅक्ट टेम्परेचरलाच ते काय होतात, मेल्ट होतात. नंतर काय सांग, मग ह्याला क्रिस्टलाइन सॉलिड शार्प मेल्टिंग पॉईंट असेल का असतो, कारण ऑर्डरली अरेंजमेंट आहे. पण जर ॲमॉर्फस घेतलं तर तुम्ही काय सांगू शकता, तिथं डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. का, कारण रेग्युलर ते बॉईल होत नाहीत, मेल्ट होत नाहीत. कसे, टेम्परेचर इंटरवलमध्ये बॉईल होतात, ते मेल्ट होतात. नंतर पुढे काय सांगितले, ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्स एक्सेप्ट दोज हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर. क्युबिक स्ट्रक्चर सोडून जे बाकीचे जे सबस्टन्स आहेत क्रिस्टलाइन, त्यांचे जे आहेत ते कसे असतात, ॲनिसोट्रॉपिक. ॲनिसोट्रॉपिक म्हणजेच खाली काय सांगितले, इन अदर वर्ड देअर प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ETC आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन. म्हणजे ॲनिसोट्रॉपिक जर असेल तर त्यांची डायरेक्शन कशी असते, डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन असते. कशी पाहिजे तसे ते काय होतात. सपोज तुम्ही असे पार्टिकल काढले, बरोबर, तर ह्यांच्यामध्ये जर तुम्ही बघितले हे अरेंजमेंट, असे पार्टिकल गेले, कशी गेले, तर हे कशी झाले अरेंजमेंट, डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन जाते. पण जर अशी बघितले आपण, असे पार्टिकल काढले रेग्युलर अरेंजमेंट ऑर्डरली, तर ते बरोबर कसे जातात, रेग्युलर डायरेक्शनने जातात. म्हणजे अशा पद्धतीने नेहमी लक्षात ठेवा, क्रिस्टलाइन सॉलिड हे कसे असतात, नेहमी ॲनिसोट्रॉपिक. MCQला वगैरे विचारतात, ॲनिसोट्रॉपिक असतात ते, कारण त्यांची अरेंजमेंट कशी असते, डिफरंट इन डिफरंट डायरेक्शनला असते. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, एक्झाम्पल. कुठलं एक्झाम्पल आहे, आईस. नंतर सॉल्टमध्ये कुठलं सांगितलं, सच ॲज NaCl म्हणजेच काय, कॉमन सॉल्ट. नंतर मेटल सच ॲज कुठले मेटल, सोडियम, गोल्ड, कॉपर अँड मटेरियल सच ॲज अदर कुठले सांगितले, डायमंड, ग्राफाईट, सिरॅमिक, आर. हे सगळे काय आहेत, एक्झाम्पल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. मग थोडक्यात क्रिस्टलाइन म्हणजे जे काय आहेत सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज काय सांगू शकता, फर्स्ट देअर इज रेग्युलरिटी अँड पिरियॉडिसिटी इन अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल. त्याच्यानंतर कशी असते, त्यांची ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ पार्टिकल असते, पण ते एक्सटेंड कशी होते, लॉंग रेंज. त्याच्यानंतर काय सांगू शकता, दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. त्याच्यानंतर काय सांगू शकता अजून, क्रिस्टलाइन सबस्टन्स एक्सेप्ट क्युबिक स्ट्रक्चर, ते कसे असतात, ते ॲनिसोट्रॉपिक असतात, कारण त्यांची जी डायरेक्शन असते ती कशी असते, डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन असते. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज जे आहेत ते कसे असतात, डिफरंट असतात, इन डिफरंट डायरेक्शनला असतात. आणि एक्झाम्पल अशा पद्धतीने तुम्ही थोडक्यात सांगू शकता. किंवा क्रिस्टलाइन सॉलिड जे आहेत त्यांची डेफिनाईट अरेंजमेंट असते, म्हणजेच ते काय सांगतात, दे आर मोर सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये कसे असतात, एक्झॅक्टली सोल्युबल असतात. आणि हे जे क्रिस्टलाइन सॉलिड आहे ते कसे ट्रू सॉलिड असतात. मग नंतर आपण नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, ॲमॉर्फस सॉलिड. मग ॲमॉर्फसमध्ये काय सांगितलं आहे, द पार्टिकल ऑफ लिक्विड आर इन कॉन्स्टंट मोशन. ह्याच्यामधले जे लिक्विड पार्टिकल आहेत ते कसे असतात, कॉन्स्टंट मोशन असतात. द स्टॉप ॲक्शन फोटोग्राफ ऑफ लिक्विड डिस्क्राईब ॲमॉर्फस स्टेट. हे जी काय आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फोटोग्राफ स्टॉप करता ऑफ लिक्विडचं त्यावेळेस काय दिसतं आपल्याला, ॲमॉर्फस स्टेट. म्हणजे दे आर सुपर कूल लिक्विड.
हे कसे असतात, MCQ वगैरे विचारतात. ॲमॉर्फस सॉलिड्स आर डायजेस्ट. मग कुठल्या टाईपचे लिक्विड आहेत ते, सुपर कोल्ड लिक्विड आहेत. तर तुम्ही क्रिस्टलाईन सॉलिड जर बघितलं ते कसे असतात, ट्रू सॉलिड असतात. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ॲमॉर्फस सॉलिड्स हॅव फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. जर कॅरेक्टरिस्टिक्स विचारले तर काय काय सांगू शकता. आता फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, कन्स्टिट्युएंट पार्टिकल इन ॲमॉर्फस सॉलिड आर कसे असतात, रँडमली अरेंजमेंट. रँडमली म्हणजे वाटेल तसे कसे ते पार्टिकल अरेंज केलेले असतात. द पार्टिकल डू नॉट हॅव लॉंग रेंज, म्हणजे त्या पार्टिकलमध्ये लॉंग रेंज असते का, नाही. म्हणजे क्रिस्टलाईनमध्ये कशी आहे, लॉंग रेंज आहे. नंतर काय सांगितले, दे डू हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर, म्हणजेच त्यांच्यामध्ये कसली ऑरेंज असते, ऑर्डर असते, शॉर्ट रेंज ऑर्डर असते. नंतर काय सांगितलं, ॲमॉर्फस सॉलिड डू नॉट हॅव अ शार्प मेल्टिंग पॉईंट, म्हणजे ह्यांना शार्प मेल्टिंग पॉईंट आहे का, म्हणजे एक्झॅक्टली ऑपोजिट क्रिस्टलाईनच्या ॲमॉर्फस येतं, म्हणजे त्यांच्यामध्ये शार्प मेल्टिंग पॉईंट होतं. यांच्यामध्ये कसं आहे, डू नॉट हॅव शार्प. का, बिकॉज दे मेल्ट. हे कधी मेल्ट होतात, ग्रॅज्युअली ओव्हर टेम्परेचर इंटरवल, म्हणजे वेगवेगळ्या टेम्परेचरला काय होतात ते मेल्ट होतात, म्हणजे डेफिनेटला एक्झॅक्ट अशा टेम्परेचरला मेल्ट होत नाही. नंतर काय सांगितले, ऑन हीटिंग ॲमॉर्फस सॉलिड ग्रॅज्युअली अँड कंटिन्युअसली सॉफ्ट, म्हणजे जास्त ते हीट करतो आपण, ग्लास जर हीट केलं तर ते कशामध्ये होतं, सॉफ्ट बनतं. पण फर्दर कूल केलं तर ते काय होतं, हार्ड बनतं. म्हणजे रबर, तुम्हाला माहिती आहे रबरला हीट केलं की तो कसा होतो, सॉफ्ट बनतो. आणि नंतर पुन्हा थंड झाल्यावर काय होतं, तो सॉलिडमध्ये बनतो. म्हणजे स्टार्ट टू फ्लो, जास्त सॉफ्ट होतो तेव्हा फ्लो झाल्यासारखा वाटतो, म्हणून त्याला आपण सुपर कोल्ड लिक्विड म्हणतो आपण. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, दीज सॉलिड्स आर कसे असतात, आयसोट्रॉपिक. पण क्रिस्टलाईन कसे होते, ॲनिसोट्रॉपिक होते. आयसोट्रॉपिक म्हणजे काय असतात, त्यांची सेम मॅग्निट्यूड असते, इन डिप एव्हरी डायरेक्शनमध्ये असते. त्याच्यानंतर म्हणजे ॲमॉर्फसचे एक्झाम्पल तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे इमेज, कुठला ग्लास, त्याच्यानंतर बघा लास्ट पॉईंट कुठला, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाईन आणि ॲमॉर्फस सॉलिड. त्याच्यामध्ये काय सांगितलं, क्रिस्टलाईनमध्ये दे आर, त्यांची अरेंजमेंट कशी असते, ऑर्डरली. ह्यांची कशी असते, इरेग्युलरली असते. म्हणजे ह्यांच्यामध्ये जर क्रिस्टलाईनमध्ये बघितलं ते कशी असते, लॉंग रेंज अरेंजमेंट आहे. आणि ॲमॉर्फसमध्ये कशी, शॉर्ट रेंज. क्रिस्टलाईनमध्ये कशी असतो, शार्प मेल्टिंग पॉईंट. ह्यांच्यामध्ये डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. त्याच्यानंतर काय सांगू शकता, दे आर सोल्युबल असतात, दे आर इनसोल्युबल असतात ॲमॉर्फस. त्याच्यानंतर क्रिस्टलाईन सॉलिडला ट्रू सॉलिड म्हणतात, ॲमॉर्फसला काय म्हणतात, सुपर कोल्ड लिक्विड म्हणतात. अजून त्यांचे एक्झाम्पल वगैरे अशा पद्धतीने तुम्ही थोडक्यात ते सांगितलं. पण आता नेक्स्ट पॉईंट काय बघतोय आपण, आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. आयसो म्हणजे सेम, आणि पॉली म्हणजे काय, मेनी, आणि मॉर्फिझम म्हणजे काय, फॉर्म्स. म्हणजे सेम फॉर्म असतात किंवा डिफरंट फॉर्म्स असतात. मग आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सिमिलरिटी ऑर डिसिमिलरिटी इन क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ डिफरंट सॉलिड, म्हणजे काय सिमिलरिटीज आणि काय डिसिमिलरिटी हे आपण क्रिस्टल स्ट्रक्चरचे डिफरंट सॉलिडमध्ये बघणार आहे. म्हणजेच काय बघतो आपण, आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. मग आयसोमॉर्फिझमची डेफिनेशन काय सांगितलेली त्यांनी, टू ऑर मोर सबस्टन्स हॅव्हिंग. आयसो म्हणजेच मी आता काय सांगतो, तर सेम. हॅव्हिंग काय असतो, सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमॉर्फस. अगदी सिम्पल डेफिनेशन काय, टू ऑर मोर सबस्टन्स हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमॉर्फस. मग काय सांगितलं, इन दिस सबस्टन्स द केमिकल कंपोजिशन हॅज, कसा असतो रेशो, ॲटॉमिक रेशो, सेम ॲटॉमिक रेशो. म्हणजे त्याच्यामध्ये जे ॲटम आहेत ते कसे असतात, सेम असतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट कुठलं सांगितले, NaF अँड MgO. आता NaF आणि MgO जर बघितलं तर सोडियमचे किती आहेत ॲटम, 1.
एफचे किती आहेत 1 म्हणजे रेशो काय झाला 1:1. नंतर MgOमध्ये जर बघितलं मॅग्नेशियम 1 ऑक्सिजन 1 म्हणजे रेशो काय झाला 1:1. म्हणजे डिफरंट 2 स्ट्रक्चर घेतले आहेत कुठले NaF आणि MgO, पण त्यांचा ॲटॉमिक रेशो कसा आहे सेम आहे. म्हणजे ते जे स्ट्रक्चर आहेत त्यांचं कसे असतात ते आयसोमॉर्फ्स असतात. आयसो म्हणजे सेम क्रिस्टल स्ट्रक्चर असतात. त्याच्यानंतर आपण काय सांगितले सेकंड एक्झाम्पल कुठलं सांगितलं आहे त्यांनी NaNO3 आणि कुठला आहे CaCO3. मग Naचे ॲटम किती आहे 1 बरोबर. त्याच्यानंतर नायट्रोजन किती आहे 1. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती आहे 3 म्हणजे H2 किती येईल 3 म्हणजे रेशो काय झाला 1:1 H2 3. नंतर तुम्ही कॅल्शियम कार्बन म्हटलं कॅल्शियमचे ॲटम किती आहेत 1. त्याच्यानंतर कार्बन किती आहेत 1. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती आहेत 3 म्हणजे रेशो कसा आहे 1:1 म्हणजे सेम रेशो ॲटॉमिक रेशो आहे म्हणून काय सांगू शकतो हे आयसोमॉर्फस आहेत. डिफरंट स्ट्रक्चर आहे पण ॲटॉमिक रेशो कसा आहे सेम आहे म्हणून ते काय आहेत आयसोमॉर्फ्स. म्हणजेच इथं काय सांगितलं हॅव द सेम ॲटॉमिक रेशो 1:1 आणि 1:1 H2 ऑफ कन्स्टिट्युएंट ॲटम. म्हणजे त्याच्यामधले जे काय कन्स्टिट्युएंट म्हणजे घटक ॲटम जे आहेत तर त्यांचा रेशो कसा असतो सेम म्हणून त्याला काय म्हणतात आयसोमॉर्फिझम. त्याच्यानंतर तुम्हाला डिफाईन द टर्म वगैरे विचारतात. त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय सांगितलं द सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे एक सबस्टन्स आहे त्याच्यात ते कसं दिसतो आपल्याला 2 or more फॉर्म्समध्ये दिसतो त्याला काय म्हणतात पॉलिमॉर्फस. तिथं काय सांगितलं ते 2 or more सबस्टन्स हॅविंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर, पण इथं काय सांगितले सिंगल सबस्टन्स हॅविंग डिफरंट फॉर्म्स असतात म्हणजेच त्याच्या ऑपोजिट आहे. मग काय सांगू शकता पॉलिमॉर्फस ऑफ सबस्टन्स आर फॉर्म अंडर डिफरंट कंडिशन. म्हणजे कुठं सपोज कॅल्साईट अँड आरागोनाईट हे काय आहेत R2 फॉर्म्स ऑफ कशाचे आहेत ते कॅल्शियम कार्बोनेटचे आहेत. त्याच्यानंतर काय सांगितले अल्फा कॉर्स बीटा कॉर्स अँड क्रिस्टोबलाइट R हे काय आहेत 3 फॉर्म्स ऑफ कशाचे आहेत ते सिलिकाचे आहेत. म्हणजे आपण एकापासून म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे 2 फॉर्म्स कुठले आहेत कॅल्साईट आणि आरागोनाईट. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर सिलिकाचे कुठले आहेत अल्फा कॉर. त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन एलिमेंट त्यालाच काय म्हणतात ॲलोट्रॉपी. लक्षात ठेवा पॉलिमॉर्फिझम म्हणजे एका सबस्टन्सपासून जर 2 or more सबस्टन्स तयार झाले तर त्याला काय म्हणतो आपण स्ट्रक्चर ॲलोट्रॉपी. विचारतात कधी कधी डिफाईन द टर्म ॲलोट्रॉपी म्हणजे दे हॅव 2 or more फॉर्म्स सो एलिमेंट ऑकर इन 2 or more फॉर्म्स म्हणजेच त्याला म्हणतात काय ॲलोट्रॉपी. मग एक्झाम्पल काय आहे 3 पॉलिमॉर्फिक फॉर्म्स ऑफ कार्बन. सगळ्यांना माहिती आहेत कुठले आहेत ॲलोट्रॉप्स आपण 11वीला शिकलेलो. कार्बनचे ॲलोट्रॉप कुठले आहेत डायमंड ग्राफाईट आणि फुलेरिन असे 3 ॲलोट्रॉप्स आपण शिकलेलो आहोत बघा कार्बनचे. म्हणजे एकाच कार्बनचे आपल्याला 3 शेप दिसतात त्याला काय म्हणतात पॉलिमॉर्फिझम. काय लक्षात मग आयसोमॉर्फिझम म्हणजे काय 2 or more सबस्टन्स हॅविंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आणि ह्याच्यामध्ये काय सांगतो सिंगल सबस्टन्स एक्झिट इन 2 or more फॉर्म्स. मग ह्याचे एक्झाम्पल NaF आणि MgO म्हणजे रेशो ॲटॉमिक रेशो सेम म्हणजेच ते स्ट्रक्चर पेअर्स कशी झाली ती आयसोमॉर्फस. आणि पॉलिमॉर्फिझममध्ये तुम्ही कार्बनचे एक्झाम्पल वेल नोन सांगू शकता. कार्बनचे 3 ॲलोट्रॉप्स कुठले डायमंड ग्राफाईट आणि फुलेरिन. त्याच्यानंतर बघा खाली हे सिलिकाचे त्यांनी स्ट्रक्चर दाखवले म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून सांगू शकता डिफरंट आहे बघा क्रिस्टोबॅलाइट त्याच्यामध्ये जर बघितलं तर हे स्ट्रक्चर वेगळं आहे. अल्फा कॉर्स हा सिलिकाचाच प्रकार आहे हा वेगळं आहे. नंतर बीटा कॉर्स हे जर स्ट्रक्चर बघितलं ते कसे आहेत वेगळे म्हणजे एकच टाईपचा सिंगल सबस्टन्स आहे पण तो कसा दिसतो आपल्याला 2 or more डिफरंट फॉर्म्समध्ये दिसतात. अशा पद्धतीने तुम्ही काय सांगू शकता थोडक्यात पॉलिमॉर्फिझम सांगू शकता. म्हणजे आपण आज काय शिकलेलो आहोत आपण फर्स्टली हाऊ मेनी स्टेट्स ऑफ मॅटर 3 स्टेट सॉलिड लिक्विड गॅस. त्याच्यानंतर काय शिकले क्लासिफिकेशन ऑफ सॉलिडचे मेनली किती टाईप्स आहेत 2 टाईप क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस. त्याच्यानंतर तुम्ही काय शिकलेला आहात पॉलिमॉर्फिझम आणि हे आयसोमॉर्फिझम. अशा पद्धतीने थोडक्यात आज आपण नंतर रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये